वारी 20 दिवसाची असते, पण ती उरलेल्या 345 दिवसांना उपयोगी पडते. तर हा म्हातारा एक अशी टोपली घेऊन ती पडलेली केळीची सालं जमा करत होता. तर मी त्यांना जाऊन विचारलं, की तुम्ही काय करताय? तर तो असं त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, माझी माऊली मागणं येतेय ना, रस्ता नको का साफ करायला म्हणून. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बाबतीत बघाल तर 1832 साली तो पालखी सोहळा सुरू झालाय. त्यावेळी घातलेली शिस्त अजून सुद्धा जशीच्या तशी पाळली जाते. म्हणजे आपल्याकडे अशी म्हण आहे की एखादा लेखक काय करतो तर बुंदी पाडतो. त्यांनी बुंदी नाही पाडलेली. त्यांचा तो अनुभव जो होता ना, तो उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातनं अभंगांच्या रूपाने आलेला आहे. तो त्यांच्या हृदयातल्या भक्तीच्या ताटव्याचा फुलोरा आहे. मी समोरच्याला आपला जेव्हा मानतो ना, तेव्हा भेद गळून पडतो ना. मी त्याला परका मानत असतो म्हणूनच त्याला सामावून घ्यावं लागतं. चांगलं जगण्यासाठी शिक्षण आवश्यक नसतं, पण तुम्ही शिकला असाल तर चांगलं जगून दाखवणं तुमचं कर्तव्य असतं. आषाढाचे रंग हळूहळू क्षितिजावर स्थिरावत असतात. घरादाराच्या उंबऱ्याजवळ बसलेल्या, चेहऱ्यावर सुरकुत्या उमटलेल्या आजी आजोबांना माऊलींच्या दिंडीचं प्रस्थान खुणावत असतं. एखाद्या युवकाला सुद्धा लाजवेल इतक्या तत्परतेने आणि तितक्याच तन्मयतेने त्या वारीची ती तयारी करतात. विठूनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने ही माणसं मैलोन मैल चालायला लागतात. विठ्ठलाचा गजर करत अखेर पंढरपूरला जाऊन ते आपल्या लाडक्या विठुरायाला भेट देतात. ही भेट म्हणजे केवळ भक्तीचा महासंगम नसतो, हे एक महापर्व असतं, माणसाला माणसासोबत जोडणारं. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि सेजल जाधव. महा MTBच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येक ठिकाणी पाऊस जरी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. अगदी त्याच प्रकारे वारीमध्ये लाखो लोक समाविष्ट होतात, एकत्र चालतात, पण प्रत्येकाच्या दृष्टीने वारी वेगळी असते. या वारीमध्ये सेवा देणारे सेवेकरी यांच्या दृष्टीने वारी नेमकी काय असते? संत साहित्याचे अभ्यासक ज्या वेळेला या वारीमध्ये येतात त्यावेळेला वारीकडे ते कुठल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, हेच आपण आज या विशेष पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज आपल्या महा MTBच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत रोहन उपळेकरजी. बॉटनी विषयात MSc पदवी घेतलेले श्री उपळेकर यांनी आपलं उच्च शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केलंय. श्री दत्त श्रीनाथ आणि श्री भागवत संप्रदायाचे महान अर्धवरीव श्री मामासाहेब देशपांडे यांनी स्थापन केलेल्या श्रीपाद सेवा मंडळाच्या श्री क्षेत्र दत्तधाम या प्रकल्पात, जे महाराष्ट्राचं दक्षिण गिरणान म्हणून ओळखलं जातं, ते गेली अनेक वर्ष पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून तिथे काम करतायत. गेली 20 वर्ष संत साहित्यावर ते लेखन करतायत. शिवाय आज मितीस आध्यात्मिक विषयांवर आधारित 4 पुस्तकं सुद्धा त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अलीकडच्या काळात आपण युट्यूबवरती अनेक वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सवरती त्यांचे पॉडकास्ट ऐकलेले असतीलच. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या रहस्यांवर आधारित पॉडकास्ट त्यांचे प्रचंड लोकप्रिय ठरले. परमार्थाच्या वाटेवर प्रगती करू इच्छिणाऱ्या साधकांना आणि भक्तकांना ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. रोहन उपळेकरजी, आपलं महा MTBमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सुरुवातीला हेच जाणून घ्यायचंय की पंढरपूरचं वारीचे दिवस आहेत, एकादशी आता अवघ्या काही क्षणांवर आलेली आहे, तर वारीच्या निमित्ताने पंढरपूरचं स्थान महात्म्य नेमकं काय आहे? आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या रूपाने खरं तर भारताचाच पंढरपूर ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. आध्यात्मिक राजधानी, सांस्कृतिक राजधानी असं त्याला म्हटलं पाहिजे. याचं कारण असं की जी तीर्थक्षेत्र खूप काळापासून प्रचलित आहेत आणि ज्यांच्यावरती खूप मोठं भक्तांचं प्रेम आहे, अशा काही महत्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये पंढरपूर येतं. जसं काशीचं महात्म्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा प्रयागचं महात्म्य सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, तसं पंढरपूर आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने तर 100%, महाराष्ट्र आणि कर्नाटक पण, कारण हा जो भक्ती संप्रदाय आहे आपला, त्याचा भागवतात उल्लेख आहे. श्रीमद भागवतामध्ये एक सुरुवातीला भक्ती देवीच्या दुःखाचा प्रसंग वर्णन केलाय. म्हणजे भक्ती देवी प्रत्यक्ष म्लान झालेली आहे आणि नारद तिला समजावून सांगतात की मी तुझा उद्धार करीन, असा एक कथाप्रसंग भागवताच्या सुरुवातीला येतो श्रीमद भागवताच्या. त्यात भक्तीचा मुख्यत्वे विस्तार महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रांतात झाला असा उल्लेख आहे. म्हणजे इतक्या जुन्या काळापासून महाराष्ट्र ही भक्तीची भूमी आहे राहिलेली, आणि त्या भक्तीच्या भूमीचं आद्यपीठ, ज्याला श्रीमद भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य स्वामी महाराज महायोग पीठ म्हणतात,
त्यांच्या पांडुरंगाष्टकाची सुरुवातच महायोगपीठ हे तटे भीमरथ्याम अशी आहे. त्यांनी पंढरपूरला महायोगपीठ असं उल्लेख केलेला आहे. तो अत्यंत रास्त आहे आणि महत्वाचा आहे. तो कसा ते मी पुढे सांगीनच त्या संदर्भाने. कारण भक्तीची जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीचं आद्य केंद्र पंढरपूर होतं. हा वैष्णव संप्रदाय का तर आहे, वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे, पण इतर वैष्णव संप्रदायांसारखा त्यात एक अभिनिवेश नाही आहे मतांचा. कारण या संप्रदायाची मूळ भूमिका अद्वैताची आहे आणि कुठल्याही प्रकारची अशी जटिल मतं त्या संप्रदायाने मांडलेली नाही. त्यामुळे सगळ्यांना त्यांनी सामावून घेतलं. त्याच्यामध्ये सेना नावी महाराजांसारखे किंवा नरहरी सोनार महाराजांसारखे जे मूळचे शिवभक्त होते, पुढे नंतर ते पांडुरंगांचे भक्त झाले, त्यांच्या शिवभक्ती सकट त्यांना या संप्रदायाने सांभाळलेलं आहे. कारण आमच्याकडे म्हणच अशी आहे की विठोने शिरी वाहिला देवराणा. भगवान पंढरीनाथांच्या मस्तकावरचा जो मुकुट आहे तो शिवलिंगाच्या आकाराचा आहे आणि भक्तांची अशी समजूत आहे, म्हणजे वारकरी भक्तांची, की ते शिवलिंगच आहे आणि भगवान पांडुरंगांनी ते शिवलिंग मस्तकावर धारण केलेलं आहे. त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं की असं का, तर म्हणाले ते भगवान शिव हे भगवान विष्णूंचे भक्त आहेत. आपण म्हणतो की त्यांच्या भगवान शिव सतत रामनामाचा जप करतात, ते रामरायांचे आद्य भक्त आहेत आणि भगवान रामराय हे भगवान शिवांचे आद्य भक्त आहेत अशी नोंद आहे. त्या भगवान म्हणजे आपल्या शिवा हे जे भक्त आहेत आपले आद्य भक्त, त्यांच्या भक्तीवरती इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलेलं आहे. म्हणजे जसं एखादं लहान मूल खेळत असेल तर बाप त्याला डोक्यावर उचलून घेतो आपल्या, तसं त्या भगवान शिवांना पंढरीनाथांनी मस्तकावर घेतलेलं आहे. रामदास स्वामी महाराजांच्या मनाच्या श्लोकांमध्ये विठोने शिरी वाहिला देवराणा अशी नोंद आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि नामदेव महाराजांच्याही अभंगांमध्ये अशा नोंदी आहेत की ते भगवान शिव आहेत मस्तकावर धारण केलेले. म्हणजे त्यांना अभिनिवेश नाही आहे पंढरीनाथांना, शैव वैष्णव असा कुठलाही अभिनिवेश त्यांच्या ठिकाणी नाही, कारण ती अद्वैतावर आधारलेली भूमिका आहे. ब्रह्म जर एक असेल तर दोनपणा येईल कुठं, मग शिवही ब्रह्म आहे आणि विष्णूही ब्रह्मच आहेत ना, त्यामुळे त्यांना त्याची अडचण आली नाही. ही समावेशकता त्या संप्रदायाची मूळचीच आहे. म्हणजे त्यांना त्याच्यासाठी वेगळी समरसता निर्माण करावी लागली नाही, कुठली संस्था काढून त्यांना ती शिकवावी लागली नाही. मुळातच ते समरस आहेत, एकच रस आहेत. म्हणजे समरस म्हणायची गरज नाही, त्यांचा रसच भक्तीचा एक आहे आणि त्यांच्या ठिकाणी तो प्रेमभाव एवढा एकच मुख्य भाग आहे त्या संप्रदायाचा. त्या संप्रदायाचं पंढरपूर हे आद्यपीठ आहे. आता सांप्रदायिक नोंदीप्रमाणे बघितलं तर पंढरपूरचा खूप अविनाश पंढरी असं त्यांचा उल्लेख केला. तसाच सेम उल्लेख अविनाश वाराणसी असा पण शैव संप्रदायात येतो. त्यांना म्हणायचं असं आहे की अविनाश म्हणजे भक्तांच्या हृदयातलं ह्या स्थानाचं जे प्रेम आहे ते कधीच ढळणार नाही, या अर्थाने त्यांना त्याला अविनाश म्हणायचं. काळाच्या ओघात ते प्रेम कमी होणार नाही, व्यवहारातलं प्रेम होऊ शकतं. आपलं ऐकलं नाही एखाद्याने तर आपल्याला त्याच्याबद्दलचं प्रेम साहजिक कमी होतं. जोपर्यंत तो आपला ऐकत असतो, आपल्याला मान देत असतो, तोपर्यंत आपलं त्याच्यावर प्रेम असतं. पण पंढरीचं तसं होत नाही. पंढरीचं प्रेम भक्तांच्या हृदयात अगदी लहानपणापासून ते पार शेवटच्या क्षणापर्यंत बघायला मिळेल. तुम्हाला वारीत असे असंख्य म्हातारे गृहस्थ बघायला मिळतील, स्त्रिया पुरुष, की ज्यांची इच्छा असते की माझा मृत्यू या वाटेवरच व्हावा, असे तुम्हाला कितीतरी बघायला मिळतील. म्हणजे मी 100 वर्षांची लोक बघितलेली आहेत. आत्ता मध्यंतरीच्या काळात एका वारकऱ्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यांचं वय 99 आहे आणि त्यांची ही 98वी वारी होती. चालतायत अजून ते वारीमध्ये. मीही असे अतिशय जख्ख म्हातारे पण भगवत प्रेमाने भारलेले, कोणत्याही हाल अपेष्टा सहन करून वारीत आलेले लोक बघितलेले. हे जे प्रेम आहे ना, ते त्या संप्रदायाचं मूळचंच आहे, त्या संप्रदायाने दिलेलं आहे आणि त्याचं ते आद्यपीठ आहे पंढरपूर हे. म्हणून त्या पंढरपूरला जसं आचार्य महायोगपीठ म्हणतात तसं ते प्रेमपीठ पण आहे वारकऱ्यांचं. मला हाच विचार घेऊन थोडं पुढे जायचंय की या अनुषंगाने म्हणजे ही जी मूल्य आहेत तीच मूल्य आपल्याला वारीमध्ये सुद्धा बघायला मिळतात. हो. की सगळ्या प्रकारची बंधनं आपण जुगारून सगळे माऊलींचा गजर करत एकत्र चालत असतो. तर त्याचं महत्व काय किंवा त्याचं मूळ काय? त्याचं मूळ या संप्रदायाच्या शिकवणुकीमध्ये आहे. या संप्रदायांनी ना कुठल्याही प्रकारचं असं कडक आचरण किंवा हे असंच झालं पाहिजे किंवा ह्या एखादी गोष्ट अगदी जीवाला त्रास होईल अशी कुठलीही केलेली नाही. कठीण काहीही ठेवलेलं नाही त्यांनी. अगदी सोपं ठेवलं, भगवान नाम घ्यावं,
आपले आपले व्यवसाय करा. आता बघा, या संप्रदायात सर्व व्यवसायांचे सत्पुरुष होऊन गेलेले. तुम्ही ज्या ज्या व्यवसायाचं नाव, म्हणजे 12 बलुतेदार आपल्याकडे जी म्हण आहे मराठीतले, की जे अगदी आपल्या समाजाचा एक एक घटक आहेत, त्या प्रत्येक घटकातनं एक एक सत्पुरुष या संप्रदायात झालेला तुम्हाला बघायला मिळेल. एकच काय, अनेक झालेले बघायला मिळते. तिथे जात ही व्यवस्था नव्हतीच त्यांच्यासाठी. व्यवहारात असेल एक वेळ, त्या काळातल्या म्हणजे 500-700 वर्षापूर्वीच्या समाज व्यवस्थेमध्ये जात किंवा ते वर्णाश्रम धर्म खूप होता. वारकऱ्यांना त्याची अडचण आली नाही कधी. तो त्याच्या जागी होता. त्याची काही व्यावहारिक सामाजिक मूल्य होती, ती त्याची त्यांनी सांभाळलेली होती. पण ते सगळे भगवन नामाच्या गजरात, हरिभजनात एकत्र होते. आणि सर्व संप्रदायांमधनं त्याच्यात महात्मे झालेले आहेत. म्हणाल त्या जातीतले महात्मे वारकरी संप्रदायात आहेत. तुम्ही जेवढ्या नोंदी कराल तेवढे सापडतील. आणि आजही होत आहे. आत्तापर्यंत या संप्रदायाने महात्मे दिलेले आहेत. अजूनही अत्यंत अधिकारी महात्मे या संप्रदायात झाले. ही जी शिकवणूक आहे ना त्यांची, की जी शिकवण आहे त्यांची, ती सर्वसमावेशक आहे. त्याच्यामध्ये भक्त ही एकमेव जात आहे. भगवंतांचे भक्त, बस. त्यांना दुसरी कसलीही जात नाही. त्यांच्यामधल्या प्रेमालाच फक्त त्यांच्याकडे महत्व दिलं गेलेलं आहे. तो कसा का असे ना, म्हणजे माऊलींनी एका ठिकाणी फार सुंदर ओवी घातलेली आहे. ते म्हणतात, आईचं प्रेम महत्वाचं. आईचं शरीर वाकडं असेल, एखाद्याच्या आईचं शरीर वाकडं असेल समजा, म्हणजे तिला कुठेतरी व्यंग असेल शरीरात, तर प्रेम कुरं नसतं म्हणतात माऊली. तिचं प्रेमच असतं आणि ते पूर्णच असतं. तिचं शरीर वाकडं असू शकेल, म्हणजे तिला काहीतरी व्यंग असू शकेल शरीरात, पण तिच्या प्रेमात व्यंग नसतं. हा भाव त्या संप्रदायाच्या प्रेमात. तिथे तो भक्त आहे ना, त्याची भक्तीच फक्त बघितली जाते. त्यांना तिथे बाकी काहीही नको आहे त्यातलं. म्हणून त्या संप्रदायाची ती जी वेगळेपण आहे ना, ते इथे आहे. त्यांनी कुठलेही कठीण नियम सांगितले नाहीत. त्यातली फक्त त्यातल्या त्यात कठीण वारीच आहे. बाकी कुठलंही त्यातलं कठीण साधन नाहीये. सगळं सोपं आहे. घरी बसून आपला व्यवसाय करत करत भगवंत नाम घ्या आणि भगवंतांपर्यंत जा, असंच त्यांचं हे आहे. आणि या सगळ्यांना भगवंतांनी त्यांच्या व्यवसायात मदत केलेली आहे. तुम्ही जर संत चरित्रातले प्रसंग बघाल किंवा संतांचे अभंग बघाल, त्यांनी आपल्या अभंग ही ना संतांची आत्मचरित्र असतात. त्यांना त्यासाठी वेगळं काही लिहावं लागलं नाही, कधी सांगावं लागलं नाही. त्यांची जे अनुभव होते ते अनुभव उत्स्फूर्तपणे त्यांनी रचलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे अशी म्हण आहे की एखादा लेखक काय करतो तर बुंदी पाडतो. त्यांनी बुंदी नाही पाडलेली. त्यांचा तो अनुभव जो होता ना, तो उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातनं अभंगांच्या रूपाने आलेला आहे. तो त्यांच्या हृदयातल्या भक्तीच्या ताटव्याचा फुलोर आहे. त्यांना त्याच्यासाठी वेगळी रचना बसून करावी लागली नाही. तर आपल्याला कसं असतं, पाऊस पडू दे, जरा वारा वाहू दे, ढगबिग येऊ देत, मग मला कविता सुचेल. तसं संतांना नाही लागलं. त्यांच्या सगळ्या कविता अनुभवांचं प्रतिबिंब आहेत आणि त्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहेत. त्या सगळ्या रचनांमधनं त्यांनी हाच संप्रदाय वेगवेगळ्या प्रकारे मांडलेला आहे. ह्या संतांनी आपापले अनुभव सांगताना प्रसंग पण सांगून ठेवलेले. त्यांना तीही सवय होती. म्हणजे नोंदी करणं जे असतं ना आपल्याकडे, ते नोंदी त्यांनी सहजगत्या करून ठेवलेले आहेत. त्याच्यात असे प्रसंग पण त्यांनी व्यक्त केलेले आहेत. सगळे काय घडलं एखाद्या सत्पुरुषांच्या चरित्राच्या बाबतीत, तर या अभंगांमधनं त्यांच्या सगळ्या जीवनातल्या घटना आपल्याला समजत जातात. त्याच्यात हे पण आलेलं आहे, म्हणजे त्याच्यात वारीचं अंग आलेलं आहे किंवा त्यांच्या संप्रदायाची मांडणी त्यांनी त्याच्यासाठी करून ठेवलेली आहे. ही करताना ना त्यांना शब्दांची अडचण आली नाही कधी. कित्येक तर शिकलेले नव्हते हो. म्हणजे असं आपल्याला वाटतं की ते शिकलेले नव्हते, पण चोखामेळा महाराजांच्या पत्नी सोयराबाईंचा एक अतिशय प्रसिद्ध अभंग आपण ऐकतो. किशोरीताईंनी गायलेला तो सुप्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगामध्ये त्या शेवटी असं म्हणतात की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, हा तो प्रसिद्ध अभंग. आता हा अभंग वाचताना असं वाटेल का आपल्याला की हा निरक्षरबाई हा अभंग रचते, असं वाटेल का सांगा? किती सुंदर रचना केलेली आहे त्यांनी. आणि त्याच्या विवरणामध्ये आपल्याला पुस्तकं लिहावी लागतात, इतकं त्यांनी एका छोट्याशा अभंगांमध्ये हे केलेलं. हे जे संप्रदायांनी सांभाळलं, म्हणजे वैशिष्ट्य म्हणून सांगतो मी तुम्हाला त्या संप्रदायाचं, की त्यांनी ही जाणीव दिली आतून, ते प्रेम दिलं आणि ते प्रेमच त्यांच्या सगळ्या रचनांमधनं व्यक्त होत गेलं. त्यामुळे हा तळागाळापर्यंत पोचला. अगदीच. म्हणजे आपण असं जे बघतो की आधुनिकतेच्या काळानंतर सर्वसमावेशकतेची मूल्य लोकशाही व्यवस्थेबरोबर आली. पण ज्या वेळेला मी वारीबद्दल वाचतो, मी ज्या वेळेला पंढरपूरचा सगळा इतिहास बघतो, या दृष्टीने असं लक्षात येतं की ही सर्वसमावेशकता या वारीमध्ये मागची अनेक शतकं सुरू आहे. मुळातच आहे.
म्हणजे त्यांना त्या सर्वसमावेशकतेसाठी ना, खरं सांगतो, समावेशकता कधी येते मला सांगा? जेव्हा प्रेम असेल तेव्हा. मी समोरच्याला आपला जेव्हा मानतो ना, तेव्हा भेद गळून पडतो ना. मी त्याला परका मानत असतो म्हणूनच त्याला सामावून घ्यावं लागतं. कुठेतरी आपण जेव्हा व्यवहारात तो आता एखादा आतले बाहेरचे असं जेव्हा होतं, तो आतला कधी होतो? जेव्हा मी त्याला आपला मानतो तेव्हा. ह्या संप्रदायाने ते प्रेम मुळातच त्यांचा संप्रदायच त्या प्रेमावर आधारलेला असल्यामुळे परकीपणा आलाच नाही हो त्यांच्या कुठल्या ह्याच्यात. त्यामुळे त्यांना ती सर्वसमावेशकता वेगळी शिकवावी नाही लागली. प्रेम हा एकच भाग असा आहे की जो समावेश करू शकतो तुमचा कुठल्याही ह्याच्यात, आणि व्यवहारात आपण ते बघतो. याच अनुषंगाने मला असं विचारायचं होतं, की तुम्ही मागची 20 वर्ष या वारीमध्ये सेवेकरी आहात, हं. सेवा देतायत. तर अनुभव नेमका कसा असतो? एक सेवा देणाऱ्याच्या दृष्टीने त्याची वारी कशी असते? खरं सांगतो तुम्हाला, 2 भाग आहेत त्याचे. मुळात तो वारी बघतो आधी. एखादा माणूस जेव्हा त्या वारीशी जोडला जातो, तेव्हा तो बघतो. आता खूप सोपं झालंय. आता सोशल मीडियामुळे खूप गोष्टी बघायला मिळतात. आता मी जेव्हा वारी करत होतो ना, त्या काळात व्हिडिओग्राफी हा प्रकार एवढा नव्हता. आमच्या सगळ्यांचे मोबाईल 2 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्याचे वगैरे असे छोटे-छोटे मोबाईल होते त्या काळात. आत्ता जसं इतकं त्याचं रूप बघायला मिळतं, तेवढं तेव्हा बघायला मिळत नव्हतं. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, रिंगण जे होतं, त्या रिंगणाचं लोकांना काय माहिती आहे? तर घोडा पळतो, एवढंच लोकांना रिंगण माहिती आहे. टीव्ही पेपरमधनं वगैरे जे फोटो यायचे त्या काळात माझ्या लहानपणी, तो एक रिंगणाचा फोटोच यायचा त्याचा, तो घोडा पळणारा. पण त्या रिंगणाचा तो एक छोटासा भाग आहे. त्या रिंगणामध्ये अजून खूप आहे काय-काय. ते आत्ता ह्या गेल्या 2-4 वर्षामध्ये तो कॅमेरा, त्याच्यानंतर ड्रोननी शूटिंग करण्याची, त्याच्यामुळे लोकांना माहीत व्हायला लागलं, की अरे काय होतं इथे. हे फक्त वारकऱ्यांना माहीत होतं. जे ते करत होते त्यांना माहीत होतं. असा जो कोणीतरी वारीला जातो, एकतर घराण्यांमधले वारी असते. त्या कोणीतरी वाड-वडील जात असतात म्हणून मुलं जायला लागतात. ते प्रेम असतं. पण असंही न होता समजा एखादा बघायला म्हणून जातो. असंही जातो. तिथे ते पहिलं प्रेम निर्माण होतं. मग त्याला वाटायला लागतं, की आपण काहीतरी याच्यात काम करावं, मदत करावी. तो त्याचा स्वाभाविक भाग आहे. आपण आपला दुसऱ्याला काहीतरी फायदा व्हावा असं वाटायला लागतं. आता मी वारीला गेलो होतो माझ्या 10वीच्या सुट्टीत पहिल्यांदा. त्याच्यानंतर शाळा कॉलेजच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे सुट्टीत 2-3 वर्ष गेलं. नंतर मग पूर्ण दरवर्षी जायला लागलो. सलग 11 वर्ष गेलो मी असा. तेव्हा पहिले 2 वर्षी तर मी चाललोच होतो. म्हणजे मी बाकी काही मदत केली, मीच बघत होतो ते पहिलं वर्ष. 2 वर्ष म्हणजे पहिल्या वर्षी मी अर्धीच फलटणपासून, आम्ही ज्या गावचा आहे ते फलटण ह्या वारीच्या वाटेवरचं मोठं गाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या वाटेवरचं. तर ते फलटणवरनं मी पहिल्यांदा केली. 8 दिवसाचीच केली होती. त्याच्या पुढच्या वर्षी मी पूर्ण आळंदीपासून केली. तिसऱ्या वर्षी मला असं वाटायला लागलं, की ह्याच्यात आपण काहीतरी मदतीचा भाग केला पाहिजे. हे नुसतं चालून उपयोग नाही त्याला. तर ते जे बघितलं होतं त्यात मी एक दवाखाना बघितला होता, वारीत चालणारा कुणाचा तरी. माझ्या बरोबर एक मुंबईतल्या डॉक्टरबाई होत्या. त्यांची औषधं संपली म्हणून त्यांना ती घ्यायला जायचं होतं त्या दवाखान्यात. मी बघितलं होतं ते. तर ते मला आवडलं, की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करतायत. खूप मदत लागते. कारण तिथे सर्दी, खोकला ही आजारपणं खूप येतात आणि लागतं. चालताना लागतं, जखमा होतात. त्याला ड्रेसिंग करणं खूप गरजेचं असतं. तर आम्ही विचार केला, की हे आपण करू शकू. तर मग तेव्हा मी होतो कॉलेजमध्ये. मी जस्ट BScला ॲडमिशन घेतलेली होती त्या वर्षी पुण्यामध्ये. तर मी माझ्या काही वारीला येणाऱ्या मित्रांशी बोललो, "आपण असं करूया का?" तर त्यांनाही ती आयडिया आवडली. नाहीतरी आपण वारीला जातोच. आपण तिथे असं काहीतरी करून बघूया. म्हणून मग आम्ही एक श्री हरिपाठ सेवा प्रतिष्ठान म्हणून आमची संस्था होती, मुलांनीच तयार केलेली. त्याच्यामार्फत पहिल्यांदा दवाखाना आम्ही 2001 साली सुरू केला. तो आमच्यासाठी पण खूप नवीन होतं. एक ॲम्ब्युलन्स आणि एक गाडी एवढंच होतं आमच्याबरोबर. आम्ही 10-12 जण होतो. पण पुढे ते इतकं मोठं झालं, की आम्ही 30-30 जण त्याच्यावरती काम करत होतो. म्हणजे एका वेळी 30 स्वयंसेवक त्या ह्याच्यात असायचे आणि सगळी तरुण मुलं होती. मला एक म्हणजे कसे येतात हे विचारलत ना, म्हणून एक गमतीशीर प्रसंग सांगतो. त्याच वर्षी कधीतरी आम्हाला मदत लागणं साहजिक होतं बरं. आम्ही कोणी कमवत नव्हतो तेव्हा. आमच्याजवळ पैसे नव्हते, की ते खर्च करू आम्ही. कुणाच्या तरी मदतीशिवाय आम्हाला शक्य नव्हतं. तर माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं, की आपण पत्रकार परिषद घेऊ या वारीच्या ह्याच्यासाठी. ठीक आहे म्हटलं, आपण घेऊया. मग आम्ही पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यातल्या एक पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, की तुमची गरज काय आहे? नेमकं तुम्हाला काय हवंय? म्हणजे आम्ही त्या बातमीत लिहायचं काय? ऑल ऑफ अ सडन मी एकदम पटकन म्हणून गेलो, की आम्हाला ना मदत मिळते. आम्हाला औषधं मिळतात, आम्हाला आमच्या खर्चापुरता पैसा मिळतो. आम्हाला स्वयंसेवक मिळत नाहीत. आम्हाला वारीत झोकून देऊन काम करणारी माणसं पाहिजेत, तरुण मुलं पाहिजेत.
तर त्यालाही त्याची गंमत वाटली असावी की असं काही कोणी मागत नाही, पैसे मागतील, औषधं मागतील. त्यांनी ते हायलाईट करून लिहिलं आणि खरोखर त्या एका बातमीमुळे आम्हाला 6-7 चांगले स्वयंसेवक मिळाले, जे पुढची 6-7 वर्ष आमच्याबरोबर वारीला आले. तरुण मुलं होती ती सगळी. इतका त्याचा इम्पॅक्ट झाला आणि हे असं बघून पण कधीतरी म्हणजे माहिती नाही म्हणून असं म्हणजे काहीच माहीत नसताना आलेली लोक होती ती, ज्यांना वारी पण माहिती नव्हती. पुण्यात राहत होती म्हणून पालखी जाते पुण्यातनं आणि त्यावेळी भरपूर गर्दी असते, लोक जातात, एवढंच माहित होतं त्यांना. पण ते जोडले गेले आणि जोडले गेले तसे मग ते आमचा भाग झाले सेवेचा. मग त्यांच्यासाठी वर्ष त्याची हे होती. म्हणजे आमच्याकडे अशी म्हण आहे, वारी 20 दिवसाची असते, पण ती उरलेल्या 345 दिवसांना उपयोगी पडते. ते आमच्यासाठी म्हणजे रोज त्याची आठवण असते. कारण म्हणजे नामदेव महाराजांसारखे महात्मे म्हणतात की पंढरीची वारी आहे माझे कुळी आणि न करी तीर्थव्रत, असं ते म्हणतात. आम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. पंढरीची वारी आहे, हे आमच्यासाठी व्रत आहे, हे आमच्यासाठी उपासना आहे, हाच आमचा संप्रदाय, आम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही. ही भावना नंतर होत जाते. असे जोडले जातात त्याला. आणि मग एकतर तो वारी करणारा असतो, नाही तर वारी करतो पहिल्यांदा त्याच्यासाठी. मग आम्हाला मदतीवर, आम्हाला जेव्हा दवाखाना सुरू केला आम्ही तो हरिपाठ सेवा प्रतिष्ठानचा, तेव्हा मग आम्हाला चालणं शक्य होईन असं झालं. कारण मग तिथे थांबलं पाहिजे ना, आम्हाला आधी जाऊन थांबावं लागायचं पुढच्या मुक्कामांना. आणि मग आमचा दवाखाना लावून आम्ही आलेल्या वारकऱ्यांची सेवा करायचो तिथे. त्याच्यामध्ये खूप म्हणजे माझी स्वतःची आईची मावशी 87व्या वर्षी सेवेला आली होती आमच्याबरोबर. त्या वर्षी तिने वारकऱ्यांच्या ड्रेसिंग सकट सेवा केली होती, कारण ती व्यवस्थित खुटखुटीत होती. तिन्ही म्हणजे तितक्या वयापर्यंत आमच्यावरती लोक सेवेला आलेली आहेत दवाखान्यावरती. त्यांनाही वाटतं आपण काहीतरी मदत करावी. आता ह्याच्या पुढची गंमत सांगतो. काही वेळेला ड्रेसिंगसाठी वारकरी चालणारे यायचे. मग तो बरा मला अगदी आठवतं, असा एक 2-3 दिवसाचाच पहिला एक मुलगा असा आला होता. मग तो आमचं सगळं काम बघितलं, मुलं करतायत हे बघितलं. सगळी मुलंच होती, मुलं मुली, म्हणजे लहान कॉलेजमधले शाळेतले असे होते मुलं मुली. त्याला ते इतकं आवडलं, म्हणाला आता मी बरा झालोय, मी चालतोच, तुमचा दवाखाना जिथे असेल तिथपर्यंत मी चालत जाईन रोज आणि तिथून पुढे तुमच्याबरोबर दिवसभर सेवा करेन. तो आमच्याबरोबर थांबायचा सेवा करायला. असेही जोडले जातात त्या वारीला. पण तिथे काम खूप असतं. म्हणजे जर करायचं ठरवलं तर काम खूप असतं. असे काही एक म्हणजे इतका दीर्घकाळ आपण हे सगळं अनुभवलंय, आपण स्वतः काम केलंय, तर त्या अनुषंगाने काही विशेष प्रसंग याबद्दल आपल्याला काय सांगता येतील? म्हणजे दवाखान्याच्या संदर्भाने पण मी सांगू शकतो आणि हो. श्रद्धेचे पण सांगतो, मुद्दा म्हणून सांगतो. एकदा मी पहिल्यांदा जेव्हा वारीला आळंदीवरनं पंढरपूरला गेलो होतो, तर त्या वर्षी सासवडचा जो दिवे घाटातला प्रवास असतो ना, तो खूप छान असतो. पाऊस बिऊस असेल ना, तर ते खूपच असं म्हणजे अविस्मरणीय असतं ते सगळं. तेवढा तो घाट चढायचा म्हणजे मजा वाटते एकदम. तर आम्ही थोडं पुढे चालत होतो घाटात. तर एक म्हातारा माणूस, अगदी म्हातारा, रस्त्याच्या मध्ये बसून स्वच्छता करत होता. तर मी त्याच्या जवळ गेलो बघायला की तो काय करत असावा आणि हा काय म्हणजे त्याचा काय उद्देश आहे तिथे बसून काम करण्याचा. तर मला अजूनही तो डोळ्यासमोर येतो. त्याची एक चष्म्याची काळा चष्मा होता, एकाला काडी होती आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी तार बांधली होती. म्हणजे इतका गरीब असावा तो माणूस. आणि तो तो तिथे बसून हा जो सासवडचा प्रवास असतो तो एकादशीच्या दिवशी असतो, ज्येष्ठ महिन्यातल्या वद्य एकादशी असते त्या दिवशी. त्यामुळे वारकऱ्यांचा उपास असतो सगळ्या. त्यामुळे जे काय वाटप होतं लोकांसाठी तेही उपासाचंच वाटप असतं. त्यात महत्वाचा भाग असतो केळी. केळी खातात लोक आणि ते बाजूला साल टाकून देतात. पुढचा त्याच्यावरनं घसरून पडतो बऱ्याच वेळेला. आणि खूप म्हणजे आमच्या दवाखान्यांवर पण त्या दिवशी मला आठवतं, म्हणजे सासवडच्या घाट चढून आल्यानंतर एक 6-7 तरी ऍक्सिडेंट झालेले आणि पायबी हात मोडलेले लोक यायचे. कारण असंच ते चुकून म्हणजे खाली लक्ष नसतं ना चालताना. तर हा म्हातारा एक अशी टोपली घेऊन ती पडलेली केळीची सालं जमा करत होता. तर मी त्यांना जाऊन विचारलं की तुम्ही काय करताय. तर तो असं त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, माझी माऊली मागणं येतेय ना, रस्ता नको का साफ करायला म्हणा. इतकं प्रेम या लोकांचं. आणि त्या दिवशी मला एक ती गोष्ट लक्षात आली की अरे, भाव काय असतो या लोकांचा. तो चालू शकणारा नव्हता, म्हातारा होता तो, पण त्याची त्यांनी सेवा केली ना काहीतरी रूपाने. तो ते सगळी केळीची सालं उचलून टाकत होता तिथून. तर अशा प्रकारे सुद्धा त्याच्यामध्ये भाव बघायला मिळतो. आता आमच्याकडे जे प्रसंग असे काही घडायचे, ते म्हणजे ज्याला औषधाची खूप गरज असेल असा काही वेळेला, आता कळत नाही, त्याला चालायला लागतात, नवीन असतं, काही वेळेला तिथे आजारपणा अचानक पण उद्भवू शकतात. कसं जसं विंचू चावणं वगैरे हे पण असं होऊ शकतं, कारण दगडातनं प्रवास आहे सगळा, कळत नाही ना तिथे काय असेल. तर या सगळ्या गोष्टींवरती आम्हाला लक्ष ठेवून मदत करावी लागायची.
तर आम्ही करायचो ड्रेसिंग खूप, म्हणजे आम्हाला त्याच्यात जो अनुभव सगळ्यात चांगला आला तो ड्रेसिंगच्या बाबतीतला, जो अविस्मरणीय असायचा. म्हणजे मी एकदा एक प्रसंग बघितला होता. आमचं नीरेच्या जवळ, नीरा स्नान जे असतं माऊलींचं त्याच्या जवळ आमचा दवाखाना होता. आणि एक पेशंट दर्शनाला आला, पेशंट दवाखान्यावर आला. आमचं डिस्पेन्सिंगला बसलेलो होतो आम्ही सगळे, डॉक्टर्स त्यांचं हे करत होते, आम्ही बाजूला मदत करत होतो. एकदम असा उग्र दर्प यायला लागला काहीतरी. मी विचार केला की हे कसला वास येतोय, अचानक का वास यायला लागला, कळेच ना काय वास यायला लागला. आणि एक पेशंट समोरनं असा जवळ आला आणि तो जवळ आल्यावर खूप असह्य दर्प यायला लागला. म्हणलं काय झालं तुला, काही झालंय का? तो म्हणाला हो, माझ्या हाताला एक जखम आहे म्हणाला. म्हणजे बरोबरच्या वातावरणात त्याच्या जखमेचा वास येत होता, इतकी ती जखम घाण झालेली होती. आमच्या बरोबर एक स्वयंसेवक होता, त्याला म्हणलं तू तोंडाला टॉवेल बांध, नुसतं मास्क उपयोगाचं नाहीये इथं म्हणून. आणि आम्ही दोघांनी तोंडाला टॉवेल बांधून त्याची ड्रेसिंग केली. त्याला अशी इथे जखम होती, एवढा मोठा भाग त्याच्या आतल्या बाजूचा सडलेला होता. तर तू कसा राहू शकतोस, तुला म्हणजे सहन कसं होतंय ते? काय करू म्हणाला, माझ्याजवळ त्याला औषधोपचार करण्यासाठी पैसे पण नाही आहेत म्हणाला. मग त्याचं सगळं ड्रेसिंग केलं होतं आम्ही. आणि तो पुढचे 4-5 दिवस आमच्याकडे येत होता आणि त्याची जखम वाढली तेवढ्या वेळात औषधोपचाराने. आम्हालाही ते समाधान होतं की किमान त्याचं सुखाचं तरी झालं पुढे. अशाच अजून एक बाई, आळंदीतच त्यांना हे झालं होतं. त्या बाईंना त्यांचा मुलगा डॉक्टर्स होता. तो अजिबात आईला वारीला सोडायला तयार नव्हता. ह्या त्याच्याशी भांडून वारीला आले होते की मला जायचंच आहे काही झालं तरी. तो सोडायला तयार नव्हता की तुला काहीतरी त्रासबीस झाला तर काय करशील, कशाला जायचंय. आणि दुर्दैवाने त्यांचं पहिल्याच दिवशी इंद्रायणीत म्हणजे प्रस्थान झालं आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी माऊली पुण्याला येतात आळंदीवरनं. त्या दिवशी धक्का लागून एक चहाच्या गाड्यावरची उकळत्या चहाची किटली त्यांच्या अंगावर सांडली. आणि दुर्दैवाने ती अशी वरनं सांडली, त्यांच्या पूर्ण छातीला बितीला ते जळलं होतं ते. तो अक्षरशः उकळता चहा पडला ना, धक्का लागून, कुणाचा तरी धक्का लागला गर्दीत आणि यांच्या अंगावर पडलं. त्या बाई म्हणाल्या, म्हणजे त्या ड्रेसिंगला आल्या आमच्याकडे, असं असं झालं. आम्ही नेमकं त्या वर्षी एक चांगलं आयुर्वेदिक औषध तयार करून घेतलं होतं अशाच गोष्टींसाठी. आम्हालाही ते त्यांना उपयोगी पडलं. त्यांचा फोटो आहे माझ्याजवळ अजून. बरं झालेला त्यांचा हातबीत सगळा पुढच्या 8 दिवसात स्किन येईपर्यंत परिणाम झाला होता त्यांना. त्या औषधाचाही झाला आणि माऊलींचीच कृपा म्हणायला पाहिजे, कारण जळल्याच्या जखमा सोप्या नसतात. पण ते करता आलं तिथे आम्हाला. त्या बाई होत्या, यायच्या, म्हणजे रोज यायच्या आम्हाला भेटायला. नंतर सुद्धा म्हणजे बऱ्या झाल्या तरी आम्हाला भेटायला यायच्या. हे एक आनंद होता ना की आपल्यामुळे कुणाला तरी मदत झाली. आणि मग सगळं बरं झाल्यावर आमच्यापैकीच कुणाचा तरी फोन घेऊन त्यांनी मुलाला फोन करून सांगितलं होतं की असं घडलं. त्यांनी अजिबात सांगितलं नव्हतं. त्या म्हणल्या मला परत येऊ द्यायचं नाही वारीला. ही जी वारीची ओढ असते ना, बघा त्यांनी म्हणजे एवढं सगळं घडून त्यांनी मुलाला सांगितलं पण नव्हतं. माऊली सांभाळतील अशी त्यांना जी भावना होती, माऊली पुरले ना त्या सांभाळण्याला. खरोखर सांभाळलं माऊलींनी. त्या बाईची पूर्ण ती जळलेली जखम पूर्ण बरी झाली होती. लोणंदला काढलेला फोटो आहे. म्हणजे हा आळंदीच्या दुसऱ्या दिवशी ते आमच्याकडे आले असते, म्हणजे पुणे प्रवासात 8व्या दिवशीचा फोटो आहे माझ्याकडे, की ते बरंचसं सुधारले होतं, झोंबत नव्हतं, काही नव्हतं. हा आम्हाला माऊलींच्या कृपेचे असे अनुभव खूप आले. आमच्याही लक्षात राहतील असे, त्याही लोकांच्या लक्षात राहतील असे असतात. आता एक भाग याच्यामध्ये असा आहे की मागच्या 2 दशकांपासून तुम्ही वारी बघताय. हो. आता तंत्रज्ञान पुढारलेलं आहे. बरोबर. इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे संवादाचं जे एक माध्यम आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आता. म्हणजे अगदी 2015-16च्या हो, नंतर आपण नंतर. बघितलं तर आता तुम्ही ज्या वेळेला तुलना करता की आजची वारी आणि त्यावेळेची वारी, त्यावेळेला सेवेकरी म्हणून तुमच्यासाठी कुठल्या गोष्टी सोप्या झाल्यात किंवा काही गोष्टी अवघड झाल्यात का, ते जाणून घ्यायला हवं. सेवेच्या दृष्टीने बघाल ना, तर सगळ्याच म्हणजे वारीतल्या सगळ्या व्यवस्था यांचा जर विचार केला तर आजची गर्दी थोडी अडचणीची होत चाललेली आहे. याचं कारण असं की आमचा वारकरी जो आहे ना, तो शिस्तीचा आहे. तो शिस्त मोडत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बाबतीत बघाल तर 1832 साली तो पालखी सोहळा सुरू झालाय. त्यावेळी घातलेली शिस्त अजून सुद्धा जशीच्या तशी पाळली जाते. वारकरी फार शिस्तीचा आहे, तो कधीच ती शिस्त मोडत नाही. त्यामुळे त्याच्यात असा गोंधळ माजलाय असं कधीही होत नाही. आज तागायत वारीमध्ये असं कधी झालेलं नाही. एवढी गर्दी, आणि हा बघाल तर हा अक्षरशः जगभरात विशेष वाटावा असा सोहळा आहे. एवढी लाखो लोक कुठल्या तरी एका ओढीनी चालत जाणं इतक्या मोठ्या अंतरामध्ये असं बाकी कुठेही होत नाही. सगळ्यात मोठा असा पायी चालणारी परिक्रमा म्हणाल तर ही सगळ्यात मोठी सामुदायिक परिक्रमा आहे.
नर्मदा परिक्रमा किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या हिमालयातल्या परिक्रमा करतात लोक, चारधामच्या वगैरे, पण वैयक्तिक असतात त्या, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नाहीत. पण त्यातही अडचण जी आता ठरायला लागली ती गर्दी, आणि त्यातली बघ्यांची गर्दी वाढलेली आहे. कारण हे शूट्समध्ये किंवा अशा सगळ्या व्हिडिओजमध्ये लोक बघतात, मग साहजिक उत्सुकता येते ना की आपण जवळनं बघू. ते जवळनं बघण्याच्या भानगडीमध्ये वारकऱ्यांना अडचणीचं ठरत चाललेलं आहे. आता त्याचं एक छोटंसं हे सांगतो. वारकरी भजन करतात, ते भजन ठरलेलं आहे, कुठे कुठले अभंग म्हणायचे ठरले, आणि ते अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या मूळच्या चाली सुद्धा सुंदर आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की कित्येक संगीतकारांनी पूर्वीच्या काळातल्या पिक्चर्सना दिलेलं म्युझिक याचा कुठेतरी बेस वारकरी चालींमध्ये होता असं नोंद केलेल्या आहेत चरित्रांमध्ये त्यांच्या, की आम्ही मूळ वारकरी चाली घेऊन त्यातनं ऍडजस्टमेंट करून आमच्या चाली बसवलेल्या आहेत. म्हणजे इतक्या त्या सुंदर चाली आहेत सगळ्या. भजन करत जेव्हा वारकरी येतात, चालतात, त्यांना तुमच्या गावातल्या गोष्टींची खरं तर काही घेणं देणं नसतं. पण जशी पालखी किंवा तुकाराम महाराजांची असो, माऊलींची असो, ती गावात येते, तशी तिच्या स्वागतासाठी लोक उभे असतात. त्यांनी काहीतरी मोठमोठ्यानी त्या स्पीकर्सवरती काहीतरी लावून ठेवलेलं असतं, कुठलं तरी पाऊले चालती पंढरीची वाट वगैरे, आणि त्याच्यावरती असं लिहिले, त्याच्यात म्हण आहे, त्याच्यात पुढे म्हणतात की सुखी संसाराची सोडून या गाठ. अरे संसार सुखी असतो असं एकही संत म्हणत नाहीत, आणि व्यवहार पण नाहीये तसा. संसारिक माणूस म्हणतो का मी सुखात आहे म्हणून? रोज मी कटकट करतोय स्वतःला असंच म्हणतो की नाही? तो रोज तेच तेच करतो, कटकट असते त्याला त्याची. सुखी असतात तर कशाला ते सोडून वारीला आले असते लोक? किती चुकीच्या, म्हणजे कवी जर त्या संप्रदायाची भूमिका न बघता लिहित असेल तर असाच लिहितो. तर असली काहीतरी अगदी रटाळ गाणी त्याच्यावरती लावून ठेवलेली असतात. वारकऱ्यांच्या भजनात त्याचा व्यत्यय येतो, कारण ते फार छान रंगून जाऊन भजन करत असतात. त्याचे वेगवेगळ्या चाली, वेगवेगळे त्याचे काय म्हणा त्याला, असं आता आंधळा पांगळा भारूड वेगवेगळे जे होतात वारीत, इतके छान आहेत ते. त्याला नैसर्गिक रंगणं आहे त्याच्यामध्ये. ह्या असल्या गोष्टींचा त्याला अडचण येते. तरी आता लोकांना समजायला लागलंय, आणि ते संस्थांनी पण वेगवेगळ्या, म्हणजे वारी देवस्थानं जी आहेत वारी कंडक्ट करणारी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संस्थान, तुकाराम महाराजांचं, त्यांनी पण या गोष्टीचा कुठेतरी उच्चार करून ते बंद करायला, तुम्ही आमचं ऐका, तुमचं नका आम्हाला ऐकू, असं ही गर्दीमुळे होणार आहे. किंवा लोकांच्या आता फोटो काढणाऱ्यांची गर्दी, इतकी गर्दी वाढलेली आहे वारीमध्ये, फोटो काढण्याच्या भानगडीमध्ये ते वारीच बघत नाही. तो मला असं खूप वाईट याचं वाटतं की जी गोष्ट हृदयात कोरून ठेवायची आहे ती आपण त्या कॅमेऱ्याच्या लेन्सनी का बघायला जातो? ती बघितली जाते का तशी? बघायला पाहिजे ना, तो आनंद घेतला पाहिजे. कृत्रिमतेने येणार नाही तो आनंद. तो आत आहे ना, ते आता तो, मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आळंदीला आमच्याकडे एक वकील गृहस्थ यायचे, 80 वर्षाचे होते ते, वारीत असायचे ते, आणि ते खूप नाचून 80व्या वर्षी नाचून भजन करायचे, मुलांसारखे नाचायचे, आणि खरंच खूप सुंदर नाचायचे. त्यांना एकदा मीच विचारलं, म्हणलं काका तुमचं वय किती? तर म्हणाले 80. म्हणलं तुम्ही 20 सांगत जा. तर ते म्हणाले का रे? म्हणलं अहो आपले ज्ञानेश्वर महाराज किती वर्षाचे आहेत? 21 वर्षाचे. मग ते सगळ्यात मोठे आहेत की नाही आपल्यापेक्षा? आपण सगळे 20 वर्षे, त्यांच्या खालीच पाहिजे ना. ते इतके खुश झाले, मी नक्की सांगेन, मी 20च वर्षाचा आहे म्हणून सांगेन. इतके छान नाचून भजन करायचे ते. असंही वय, म्हणजे वय तिथे विसरून जातात लोक. ते बघण्यात जो आनंद आहे ना, तो या भानगडीत लोक पण मिस करतायत. असं मला वारी चालून असं वाटतं की हा आनंद त्यांनी बघितला पाहिजे. त्यात मग ते एक सॅक आपली खांद्यावर लावायची, पाणी बिणी घ्यायचं, खायचं प्यायचं घ्यायचं बरोबर, अर्धी चड्डी घालायची, कुठेतरी टी शर्ट घालायचा, असं तुम्ही वारी बघायला गेलात ना, वारी नाही दिसत. मग त्यांना गर्दीच दिसते तिथली, त्यांना मग तिथली अव्यवस्थाच दिसते, वारकऱ्याला नाही दिसत. कारण तो त्या प्रेमाने येतो ना, तो माऊलींच्या प्रेमाने येतो. त्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नसते, त्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका नसतात, त्याची दृष्टी माऊलीच प्रत्यक्ष त्या पालखीत बसलेले आहेत अशी असते. त्याला ते जाणवत असतं की देव आहेत तिथे आत, देव बसलेत आत, आणि त्यांच्याबरोबर आम्ही चालतो. तो भाव जर समजून घेता आला एखाद्याला, तर त्याला खरंच वारी समजेल, आणि ती जी समजेल ना, जन्मजन्मांतरी उपयोगी पडेल. एक जन्म तर 100% शेवटपर्यंत लक्षात राहील ती. का सांगतो मी तुम्हाला? ज्या परदेशी काही लोकांनी, आता गुंथर सोनथायमर सारखे जे मोठे संशोधक, ज्यांनी वारीवरती काम केलं, किती वर्ष त्यांनी वारी केली, त्यांनी हीच तर त्यांना ती जाणीव झाली, त्यांच्या हृदयाला वारीने स्पर्श केला. त्यांचे 25-25 विद्यार्थ्यांनी वारीवर PhD केलेली आहे त्या माणसाची. पण हे जे प्रेम लागलं ना, ते त्यांनी जवळून आतून प्रेमाने आणि
निष्ठेने पाहिलं म्हणून. वारी ही निष्ठेची आहे. सोपी आहे का मला सांगा? 20-20 किलोमीटर रोज चालायचं कष्टात. पाऊस पडला तरी चालायचं, ऊन पडलं तरी चालायचं, काय धूळ धूळ उडत असेल तरी चालायचं. सोपं नाही आहे ते. काहीतरी ओढ असेल की नाही. का चालेल? घरी असं आपण चालवलं तर चालेल का कोणी सांगा? नाही चालणार. तिथे तर काही नाही मिळत त्यातनं, फक्त आनंद मिळतो. तो आनंद, त्या आनंदासाठी ते इतकं चालतं. त्याच्यात या सगळ्या त्या आधुनिकतेचे गोष्टी थोड्या अडचणीच्याच ठरत चाललेल्या. त्यांनाही ते मिळत नाही आणि आम्हाला वारकऱ्यांनाही त्रास होतो त्याचा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ट्रॅफिक, त्या सगळ्यांमुळे होणारा, गर्दीमुळे होणारा ट्रॅफिक, तो जो वाढतो, गाड्यांच्या अडचणी, गाड्यांमुळे होणारा चालणाऱ्यांना त्रास, असं सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात. ह्या कुठेतरी मॅनेज व्हाव्या लागतील, तर ते त्याचा तो आनंद उपभोगता येईल. त्यात आनंद खूप आहे. आता त्या अनुषंगानेच पुढचा प्रश्न असा आहे की इतका दीर्घकाळ आपण वारीमध्ये आहात. वारी नेमकं काय शिकवते? वारी आपल्याला कसं घडवते? वारीनं आपल्याला आपण कोणीच नाही आहोत हे समजून घ्यायला आधी शिकवते. कारण आपण स्वतःला कोणीतरी समजत असू तर वारीच समजत नाही. तिथे गेल्यावर पहिली तीच जाणीव होते की अरे, एवढं सगळं ते ज्ञानेश्वर महाराज कसं मॅनेज करत असतील. आपल्याला घरी 10 पाहुणे आले तर मॅनेज करता येत नाही, त्याच्यासाठी किती तयारी करावी लागते. इथे तर लाखोनी लोक येतात, कसे मॅनेज होत असतील हे. तिथे पहिला आपला अहंकार गळून पडतो की अरे, आपण काहीतरी मॅनेज करतो. आणि नंतर दुसरं जाणवतं ते म्हणजे प्रेम. त्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये ना एकमेकांबद्दल ओळख नसताना सुद्धा असलेलं प्रेम बघितलं ना की खूप मजा वाटते. ते आपल्याला व्यवहारात नाही बघायला मिळत. ती सरेंडरन्स म्हणजे ती जी शरणागती आहे, ती शरणागती वारी पहिल्यांदा शिकवते आणि आनंद उपभोगायला शिकवते. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद असतो वारीमध्ये. इतका आनंद बघायला मिळतो ते म्हणजे ते त्यांचं भजन, त्यांच्या त्या फुगड्या वारकऱ्यांच्या, जे किंवा त्यांची छोटी छोटी चालणारी भारुडं, ते जे बघतो ना आपण, तो आपण छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद उपभोगायला शिकतो. आनंद तर प्रत्येक गोष्टीत आहे, पण तो आम्हाला घेता येत नाही. तो घेता येण्यासाठी मला तरी असं जाणवलं, म्हणजे वारीमुळे मला ना ते बघायला शिकता आलं. मला छोटी गोष्ट आनंदाची असू शकते हे बघता आलं. किंवा वारी तुम्हाला सौंदर्य बघायला शिकवते. आता तुम्हाला हे मात्र थोडंसं आधुनिकतेचा पण इफेक्ट आहे. आता जे काय छान छान चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी जी वारी कव्हर केली आहे ना, त्याच्यात तुम्हाला फार सुंदर सुंदर फोटो बघायला मिळतील, जे एरवीच्या दृष्टीने बघायला त्या गोंधळात मिळाले असतेच असं नाही. कारण त्या कलाकाराची दृष्टी असते ना शेवटी एक, ती आपल्याला उपयोगी पडते. ते बघा ना, तो अशा अगदी खेड्यातल्या साध्या भोळ्या वारकऱ्याचा जो चेहरा आहे ना, खरा वारकरी म्हणून चेहरा आहे ना, तो तुम्हाला तितकासा आधुनिकता नसती तर नसता बघायला मिळाला, असं पण मला वाटतं. हा त्याचा प्लस पॉईंट पण आहे. म्हणजे मला आता, मी गेलो जरी नाही वारीला, तरी ते जे काय बघायला मिळतं कुणाकुणाच्या फोटोजमधनं, कुणाच्या तरी व्हिडिओजमधनं, तितकाच आनंद देतं. ते सौंदर्य बघायला शिकवलं वारीने. आणि वारीनी या संतांची जी एक भगवत प्रेमाची भावना आहे, ती पण अंतःकरणामध्ये रुजते. वारीमुळे ते प्रेम बघायला मिळतं आणि ते संतांचं, भगवंतांबद्दलचं प्रेम हे आपण शिकतो वारीमध्ये, अनुभवाने शिकतो. आणि ते जर आपल्या हृदयाला स्पर्श करून गेलं ना, तर मग ते कायमचं राहतं. त्याच्यासाठी एक फार सुंदर अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे की पंढरीचे भूत जबर मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. तर माझे सद्गुरू परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज त्याचा एक फार सुंदर अर्थ सांगतात. ते म्हणतात, पंढरीचं भूत हा त्यांनी पांडुरंगांना केलेला उल्लेख नाहीये. त्यांना नाही भूत म्हटलेलं तिथं, त्यांच्या प्रेमाला भूत म्हटलेलं आहे. त्यांच्या प्रेमाने एकदा तुमच्या चित्ताला स्पर्श केला, त्यांनी एकदा तुम्हाला झडपलं की मग कोणी त्यातनं सुटू शकत नाही. कुठलाही मांत्रिक तुम्हाला त्यातनं बाहेर काढू शकत नाही. मग तो कायमचा पंढरीचाच होऊन जातो, पंढरीचा वारकरीच होतो. मग तो तुकोबाराय म्हणतात तसा, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी, असंच म्हणतो. त्याला मग ते वर्षभर ती वारी आठवत राहते, कारण ते प्रेमाचा त्याच्या चित्ताला स्पर्श होतो. हे जे पंढरीचं भूत आहे ना, ते पांडुरंगांचं प्रेम आहे, त्यांच्या रूपाची मोहिनी आहे, त्यांच्या त्या सगळ्या वैभवाची एक अशी समृद्धीची भावना आहे अंतःकरणातली. आमचे मामासाहेब देशपांडे महाराज त्याच्यासाठी म्हणायचे की पंढरीचं वैभव काय, पांडुरंग हे एकच असे भगवंतांचं रूप आहे की ज्यांच्या हातात कसलंही शस्त्र नाही. त्यांच्या हातात एक काठी आहे फक्त, ती सुद्धा गायी चारण्याची काठी आहे, शस्त्र नाहीये ते. नाही तर कुठल्याही देवदेवता बघा तुम्ही, त्यांच्या हातात काही ना काहीतरी शस्त्र आहे. त्यांच्या भक्तांचा
भक्तांना विरोध करणाऱ्या दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांनी शस्त्र धारण केलंय. पांडुरंग एकच असे आहेत की ज्यांच्या हातात शस्त्र नाही. याचं कारण असं, त्यांचं शस्त्र, अस्त्र आणि त्यांचा मार्ग प्रेमच आहे. त्यांच्या प्रेमाने ते समोरच्याला आपलंसं करतात. त्यांना त्याला शस्त्राचा धाक दाखवायची गरज पडत नाही. प्रेमानेच ते समजावून सांगतात. त्यामुळे या भगवंतांचं वैभव काय आहे, तर त्यांचे भक्त. मामासाहेब देशपांडे महाराज नेहमी म्हणायचे की यांचं वैभव काय बघायचं, हे वारकरी बघायचे. एवढ्या प्रेमाच्या ओढीनी आपापल्या ठिकाणाहून उन्हातान्हात, गर्दीत, गोंधळात, भुकेच्या स्थितीत कसेही ते पंढरच्या दिशेने जे मार्गस्थ होतात आणि पंढरीला पोचतात, तो त्यांचा प्रेमभाव, त्यांची ती समृद्धीच भगवंतांचं वैभव आहे. पंढरीनाथांचं एकमेव असे ते भगवंत आहेत की ज्यांच्या हातात कसलंही शस्त्र नाही. त्यांना गरजच नाही पडली शस्त्राची कधी, कारण त्यांनी प्रेमानेच सगळ्यांना आपलंसं केलेलं आहे. आणि जगभर आज तुम्ही म्हणता वारी ग्लोबल होईल का, ती कधीच ग्लोबल झालेली आहे. जगभरातनं वारीला लोक येतात. एक दोन का होईना कुठून कुठून येतात, आणि एकदा वारी बघितली की ते कायमचे येतात. कारण त्यांचं ते शिकवते ना वारी. आणि दुसरी एक गोष्ट मी खरं सांगतो तुम्हाला, आपण जे सुख उपभोगतो ना, त्याला कुठंतरी मर्यादा घालावी लागते. सुखाची अनुभूती ही मर्यादेने येते. जर मला समजा बासुंदी आवडते, तर मी भांडभर बासुंदी खाल्ली तर सुखाची अनुभूती येत नाही, खातानाही येत नाही, नंतरही येत नाही, त्रासच होतात त्याचे. तेच मी सुखाची, समाधानाची जर मर्यादा ठरवली, एक वाटी बासुंदीने पण तोच आनंद मिळतो ना. तो आनंद मला उपभोगायला जो लागतो, तो कुठेतरी मर्यादा धरून उपभोगावा लागतो. समाधान ठरवावं लागतं. तिथे ठरवलं ना आपण की ते समाधान आपल्याला आनंदाने उपभोगता येतं, किंवा ते उपभोग त्याचा आनंददायक होतो. ते वारी शिकवते. अगदीच. आता त्या अनुषंगाने एक युवक म्हणून तरुणांसाठी एक वेगळा प्रश्न जाता जाता असा विचारायचा आहे की हे सगळं आपल्या संस्कारांचं जे संचित आहे, वारी असेल, पंढरपूर असेल, त्या दृष्टीने एक युवक म्हणून मनाला एक ओढ लागलेली असते की अरे आपण पण इथे जायला पाहिजे, आपण सुद्धा वारी केली पाहिजे. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला असा विचार मनामध्ये येतो की समाज आपल्याकडे मग कुठल्या दृष्टीने बघेल की हे काय अध्यात्माकडे वळण्याचं तुमचं वय नाही, हे तुमचं अर्थार्जनाचं वय आहे, विद्या आणि ज्ञानार्जनाचं वय आहे. तर हा एक तिथे शंकेचा भाग असतो. आणि दुसऱ्या बाजूला एक मनामध्ये ही अशी द्विधा मनस्थिती निर्माण होती की मग मी वारीकडे वळावं का, वारीला जावं का? तर त्याबद्दल काय सांगणार? खरं तर मी तुम्हाला एक त्याचा हे सांगतो की वारी किंवा अध्यात्म याला वयाचं बंधन नाही. हा एक चुकीचा समजूत आहे आपली की म्हातारपणी करायची गोष्ट आहे. उलट समर्थांसारखे सत्पुरुष तर सदा सेवी आरण्य तारुण्य काळी असं म्हणतात. जेवढे आतापर्यंत महात्मे होऊन गेले ते सगळे तरुणपणीच परमार्थ करत होते. कोण? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी सांगितली मला सांगा बरं? 16व्या वर्षी. जस्ट तारुण्यात ते पदार्पण करत होते. पण त्यांनी 16व्या वर्षी सांगितली ज्ञानेश्वरी, आम्ही 1685 वाचायची का? मग 16व्या वर्षी का सांगितली? त्यांनी 80व्या वर्षी सांगितली असती ना ज्ञानेश्वरी, 80व्या वर्षी वाचायची असती तर. तसं नाहीये. अध्यात्म हे उलट जितकं लहानपणापासून अंतःकरणात रुजेल तितका सगळ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. कारण अध्यात्माचा किंवा परमार्थाचा नियमितता हा एक महत्वाचा भाग आहे. आता नियमितता कुठल्याही गोष्टीतली नियमितता, या शब्दामध्ये जसा नियम शब्द आहे ना, तसा त्याच्यापुढे मितता पण शब्द आहे. मित म्हणजे मितलं, मोजून, मापून. नियमितता शब्दामध्ये मितता पण आहे, ती लक्षात घ्यावी लागते आपल्याला. नियम लावतो आपण कशासाठी? आपण म्हणतो ही गोष्ट मी इतकीच करणार, मोजून केली ना तेवढी गोष्ट, त्यातली ती मितता महत्वाची आहे. ती जितकी लहानपणापासून लागेल तितकं त्याचं आयुष्य समृद्ध होत जातं. कारण कुठली विद्या तुम्हाला, आपण म्हणतो क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच साधयेत, असं सुभाषित आहे. म्हणजे एक एक क्षण धरून विद्या आणि एक एक कण धरून धन साठवावं लागतं. क्षण धरण्यासाठी तुम्हाला नियमित असावं लागेल की नाही? आळस नसून चालेल की? आळस असून तुम्ही क्षण धरू शकाल का? उधळपट्टीची सवय असेल तर कण धरू शकाल का? नाही. त्यामुळे नियमितता ही लहानपणीच शिकली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीने ती शिकवलेली आहे. त्यामुळे अध्यात्म म्हातारपणी करायचं असतं हे पहिलं डोक्यातनं काढून टाका. नाही, म्हातारपणी होतच नाही. ते तरुणपणी केलं असेल तरच म्हातारपणी त्याची भूमिका राहते, कारण ते पण रुजावं लागेल ना. मी जर म्हातारपणी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती म्हातारपणी मी मरून जाईन तोपर्यंत.
त्यामुळे ते तरुणपणीच करायची गोष्ट आहे. सगळ्या संतांनी तरुणपणापासूनच परमार्थ केलेला आहे आणि त्यांनी कुणीही व्यवहार सोडून परमार्थ केलेला नाही. असं नाहीये की मला सगळं सोडून अरण्यात निघून जावं लागेल. कुठलेही संत अरण्यात गेलेले नाही आहेत आपले. सगळे घरात राहून पोराबाळांसकट परमार्थ करत आलेले आहेत. सगळ्यांचे आपापले व्यवसाय होते. गोरोबा काका कुंभार होते. त्यांचा व्यवसाय मडकी बनवण्याचा होता, चालू होता. भगवत भक्ती करत असताना सुद्धा ते व्यवसाय करत होते. नामदेव महाराजांचा शिवणकामाचा व्यवसाय होता. तुकाराम महाराज व्यापारी होते. त्यांच्या दुकानाची म्हणजे त्यांची सावकारी आणि व्यापारी होती त्यांच्या घरात. म्हणजे हे सगळे आपापले व्यवसाय करत होते. बरेचसे त्यातले शेती करत होते. सावता महाराज शेती करत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणणारे होते ते. मोठ विहीर नाडा पंढरपूरचं पांडुरंगच माझ्या हे सगळ्या रूपांनी झालाय असं सांगत होते. त्यांनी व्यवसाय सोडला नाही. संतांनी कधीही तुम्हाला तुमचं सगळं सोडा आणि भजन करत बसा असं सांगितलेलं नाही. वारीनी पण सांगितलेलं नाही. त्यामुळे ती जितकं तुम्ही लहानपणापासून मुलांवरती ते संस्कार कराल, वारकऱ्यांच्या घरात तसे होतात. वारकऱ्यांच्या घरात लहानपणापासून वारीचे संस्कार होतात. त्यामुळे ते वारी पण करतात आणि व्यवसाय पण करतात आपला. त्यांनी कुणीही व्यवसाय सोडलेला नाही, कारण सोडायला सांगितलेलंच नाही. त्यामुळे ते सगळं आपल्याला उलट आपला आयुष्य समृद्ध व्हावं असं ज्याला वाटतं किंवा आपलं आयुष्य अविस्मरणीय व्हावं, मरताना आपल्याला किमान आपण चांगलं जगलो असं वाटावं, असं जर असेल तर त्यांनी वारीच धरली पाहिजे आणि तीही लवकरात लवकर धरली पाहिजे. वारकरी होऊन जर त्यांनी ते केलं तर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानच असं आहे की ते सगळ्या बाजूने त्याचा व्यवहारही समृद्ध करतं आणि त्याचा परमार्थही समृद्ध करतं. आणि मी एक आमचे जंगम स्वामी म्हणून मोठे कीर्तनकार होते. त्या काळातले ते 1935 सालचे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे इंग्लिश लिटरेचर घेऊन BA झालेले गृहस्थ होते. वारीत असायचे ते नेहमी. ते एक फार छान वाक्य म्हणायचे. ते मला खूप लक्षात राहिलेलं आहे आणि आवडलेलं आहे. ते म्हणायचे, चांगलं जगण्यासाठी शिक्षण आवश्यक नसतं, पण तुम्ही शिकला असाल तर चांगलं जगून दाखवणं तुमचं कर्तव्य असतं. हे जे चांगलं जगून दाखवणं आहे ना, हे अनुभवाच्या शाळेत नाहीत. हे शाळेतनं किंवा कॉलेजमधनं शिकून येत नाही. कारण तिथे अनुभवच तुम्हाला ते ठोके मारून शिकवत असतो बरोबर. जसं भांडं एखादं ठोक्याचं पातेलं जे असतं ते दिसायला खूप सुंदर दिसतं, पण त्यांनी त्याच्यासाठी किती ठोके खाल्लेले असतात ते अनुभवाचे असतात. ते अनुभवाचे ठोके वारी फार प्रेमाने घालते. त्यामुळे वारी केली ना, माझं तर असं, मी तरुणपणातच वारी केलेली आहे. माझ्याबरोबर कितीतरी तरुण वारीत होते. ते आजही स्वतःला अभिमानाने आम्ही वारकरी आहोत असं म्हणतात. नोकरी धंद्याच्या आणि वेळ मिळेल तेवढा वारीत 2 दिवस 4 दिवस काय जे मिळतील ते वारी दरवर्षी अनुभवतात. याच वर्षी माझा त्यापैकी एका मित्राचा मुलगा वारीला आला होता. 9वीत येतो. त्यांनी सांगितलं, बाबा 10वीच्या सुट्टीत मी पूर्ण वारीला जाणार आहे. आला की नाही अनुभव तिथे, कारण त्याला ते कुठेतरी पाहून बघितलेलं होतं, ऐकलेलं होतं त्यांनी. ते हा आधीच व्हायला पाहिजे संस्कार, आणि उलट अभिमानाने जावं, कारण ती सगळ्या बाजूनी समृद्ध करणारी आहे. वारी ही समृद्ध यात्रा आहे. ती तुम्हाला कुठेही नेऊन देणार नाही, उलट तुमचा व्यवहार चांगला करेल. त्या व्यवहारात मितता येईल, त्या व्यवहारामध्ये जाणीव येईल की कोणीतरी, समबडी इज वॉचिंग मी. पंढरीचा परमात्मा किंवा माऊली, आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज मला बघतायत, मी चांगलंच वागलं पाहिजे. ही जी जाणीव आहे ना, ती तुमचं वागणं सुधारणारी नाहीये का, आयुष्य सुधारणारी आहे. ह्याच्यासाठी कुठल्या नैतिकतेचा क्लास ठेवायची गरज नाही. ती वारीच ती सगळी नैतिकता आतून देते. त्याचं जे प्रेम देते, त्या प्रेमाबरोबर ती मर्यादा पण देते, त्या प्रेमाबरोबर जबाबदारीची जाणीव पण देते. हे सगळं जर तरुणपणीच शिकलो तर माझं आयुष्य समृद्ध नाही का होणार? हेच तर शिकवतात की नाही मला सांगा. आता जे मोटिवेशनल स्पीकर्स काय सांगतात, हेच सांगतात सगळं. ते आमची वारी अगदी लहानपणापासून शिकवते. म्हणून वारकरी घराणी जी आहेत ना, ती सगळी पिढ्यानपिढ्या का टिकली? एखादी मला असाच प्रश्न विचारला होता की तुम्हाला असं वाटतं का आजच्या काळात वारी टिकेल? म्हटलं 700 वर्ष टिकली, ती अजून का नाही 700 वर्ष टिकणार? तिथे कोण होतं का प्रयत्न करायला? तिथे क्लास घ्यायला लागले का? वारीची जाहिरात करावी लागली का की या बरं वारीला म्हणजे तुमचं आयुष्य समृद्ध होईल? जाणीव झाली ती आतून. एकाला झाली, तशी दुसऱ्याला झाली, दुसऱ्यामुळे तिसऱ्याला झाली, अजूनही होईल. माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की ज्याला खरंच समृद्ध आयुष्य जगायचंय त्यांनी कधीतरी वारी जाणीवपूर्वक केली पाहिजे. आतून तिचं ते प्रेम लागलं पाहिजे. आणि तसं जर एखादा करायला गेला ना, तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांभाळतात हो. त्यांनाही प्रेम नाही का? ते माऊली आहेत की नाही जगाची, त्यांचा उल्लेख काय होतो? एकमेव असे पुरुष संत असतील की ज्यांचा उल्लेख माऊली म्हणून होतो, आणि दुसरा त्यांना कुठलंही शोभतच, माऊलीच शोभतं त्यांना, ते खरेच माऊली आहेत. माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. खरं असे सांगू नयेत अनुभव, पण ते किती प्रेम करतात त्याचा अनुभव सांगतो.
एकदा भंडी शेगावला आम्ही मुक्काम आता म्हणजे कालचा मुक्काम होता भंडी शेगावचा. आज पालखी वाखरीला पोचणार, सगळ्याच पालख्या वाखरीला पोचणार, उद्या पंढरपूरला. ते भंडी शेगावला आम्ही असताना आमचा जो मुक्काम आहे, तसं भंडी शेगाव गाव सोडतो तिथे असा चढ आहे. चढावरती आमच्या इरिगेशन कॉलनीमध्ये आम्ही मुक्कामाला थांबतो. तर माझा तो मित्र पखवाज वादक आहे चांगला, तर तो म्हणाला आत्ता आपल्याला माऊलींचं दर्शन झालं तर, कारण अजून पालखी निघून आम्ही चालायला जायचो होतो आणि तिथे ट्रकची रांग होती, त्या ट्रॅफिक अडकलेला होता. पलीकडे काय ते दिसत नव्हतं. पालखीच्या याच्यामध्ये डावीकडनं पालखीचे वारकरी चालतात, पालखी जाते आणि उजवीकडे ट्रकची रांग असते. त्याच्या पलीकडे काय आम्हाला दिसत नव्हतं. मी त्याला म्हटलं, अरे आत्ता चढ आहे, चढावर देव कधी थांबत नाहीत, कारण बैलांच्या गळ्याला फास लागतो. जर चढावर थांबलं तर वजन मागे ओढलं जातं ना, ते बैल ओढले जातात. त्यामुळे शक्यतो चढावर कधीही पालखी थांबत नाही. ते पहिला चढ क्रॉस करून हे करतात. थोडा तर बैलांवर स्ट्रेन येत असला तरी ते पुढे जातात. असं कधी होत नाही की देव ह्याच्यावर थांबतात. तर आम्ही चालायला जाणार, आता म्हणजे वारकऱ्यांमध्ये जॉईन होणार, आवाज बिवाज काही येत नव्हता हा भजनाचा, म्हणजे पलीकडे काही लोक जात आहेत असंही काही कळत नव्हतं. आम्ही ज्या एका 2 ट्रकच्या मधनं बाहेर आलो असे रस्त्यावर, तर आमच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांचा रथ होता थांबलेला. इतकी मजा वाटली आम्हाला. आम्ही दोघंच होतो, कोणीच नव्हतं तिथे. आम्ही दोघांनी वरती चढून अगदी छान पादुकांवर डोकं टेकून नमस्कार केला रथात. आणि मी नमस्कार करत असताना मी एक संवाद ऐकला तिथे. आत बसलेला माणूस ज्यांनी बैलाचा कासरा धरला होता रथाच्या, त्याला विचारला, अरे तू चढावर का थांबलायस, थांबू नकोस, मोकळं आहे पुढे. तर तो म्हणाला, मी नाही थांबलो, बैल त्यांचे थांबलेत. इतकं माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं त्यावेळेला, की अरे म्हणजे तो माझा मित्र म्हणाला होता ना, आत्ता आपल्याला माऊलींचं दर्शन झालं तर किती मजा येईल. आणि खरोखर आम्हाला पुढच्या अर्ध्या मिनिटात ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं. इतकं ते पण सांभाळतात. आता माझ्या लक्षात राहिला की नाही हा प्रसंग, कधीचा प्रसंग आहे हा, 2008 सालचा. पण मी तितक्याच आनंदाने तो आजही अनुभवतो. असे प्रसंग वारी देते मुद्दाम. म्हणजे जे पूर्वीच्या आपल्याकडे म्हण आहे ना, की आई औषध द्यायचं असेल तर मधाचं बोट आधी चाटवते आणि मग कडू औषध खायला घालते, मग मधाच्या भानगडीत ते कडू औषध पोटात जातं. तसं वारीचे जे कष्ट आहेत ना, ते अशा या माऊलींनी लावलेल्या मधाच्या बोटांनी आनंदाचे होतात. त्यांचा त्रास होत नाही आपल्याला. आणि मग ते आनंदाचेच प्रसंग फक्त लक्षात राहतात आणि मग ती वारी हवीशी वाटायला लागते, दरवर्षी करावीशी वाटायला लागते. म्हणजे वारी किंवा अध्यात्म, आपण इतक्या सगळ्या विविध विषयांवरती बोललो की अध्यात्म हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वेगळा भाग नाहीये, तो माझ्या जीवनाची एक सुसूत्रता आहे. अगदी खरं. आणि वारीच्या निमित्ताने इतके वेगवेगळे अनुभव तुम्ही आम्हाला सांगितलेत. वारीच्या निमित्ताने सेवेकरी म्हणून सेवा देताना कुठले वेगवेगळे अनुभव येतात हे तुम्ही आम्हाला सांगितलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आज आपण महाएम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला वारीच्या निमित्ताने इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मी एक शेवट म्हणून तुम्हाला, तुमच्यानंतर खरं बोलू नये पण तरी मुद्दामून बोलतो, की माझी एवढीच इच्छा आहे की खरंच जवळून वारी बघावी. तुमच्या निमित्ताने मी आता हे सगळ्यांना पुन्हा, विशेषतः तरुणांना, की वारी जवळून पहा, तो आनंद जन्मभर लक्षात राहील असा असेल, असा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी पुन्हा तुमच्या निमित्ताने ती गोष्ट सगळ्यांसमोर ठेवतो, की पहा, जवळून पहा, अनुभवा. फार आनंद, अविस्मरणीय आनंद असतो त्याचा. खरं तर ज्या वेळेला अनुभूतीचे बोल असतात त्यावेळेला ते अशाच रीतीने येतात की आपल्या समोर जी व्यक्ती आहे आणि आपल्या अवतीभोवती जे लोक हे सगळं बघणार आहेत त्यांचं सुद्धा जीवन समृद्ध व्हावं. आणि म्हणूनच आज रोहन उपळेकर सरांनी इतक्या विविध गोष्टींना स्पर्श करून वारीचं महात्म्य, पंढरपूरचं महात्म्य आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना आलेली अनुभूती सांगितली. हा सगळा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, वारीच्या अनुषंगाने तुमचे काय वेगवेगळे अनुभव आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला, साहित्य, संस्कृती संदर्भातल्या बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.